अमरावती जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने वर्ग 10वी करिता ऑनलाईन शिक्षण व आकाशवाणीद्वारे सुरू करण्यात येणार आहे। अमरावती जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अमरावती द्वारा आयोजित तसेच प्राचार्य डाएट अमरावती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यांच्या मार्गदर्शनामध्ये कोविड-19च्या कालावधीमध्ये ऑनलाईन व आकाशवाणीकरिता अध्यापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये जिल्ह्यातील अनुभवी व तज्ञ शिक्षकांचा सहभाग राहणार आहे। तज्ञ शिक्षकांच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान शाखा आणि संस्कृत विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे। यामध्ये एकूण 65 शिक्षकांचा समावेश असणार आहे। उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश त्यालाच आपण हिमालय म्हणतो। त्याच्यानंतर उत्तर भारतीय मैदान, त्यानंतर द्वीपकल्प, त्यानंतर 4 नंबरचा किनारपट्टीचा प्रदेश आणि 5 म्हणजे द्वीप समूह। आता आपण याची सविस्तर अशा पद्धतीने माहिती बघू। सर्वात सुरुवातीला आपण बघू आहे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, ज्याला आपण हिमालय म्हणतो। या हिमालयाच्या संदर्भात जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस आज आपल्याला तो हिमालय दिसतो आहे। मी ललित चौधरी, अध्यक्ष अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघ। आणि हे सांगायचं तात्पर्य यासाठी आहे की आमचा जो मुख्याध्यापक संघ अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघ आहे, या मुख्याध्यापक संघ यांच्या विचारामध्ये असे एक आलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जे काही आपल्याला शिक्षण द्यायचं आहे ते बंद पडलं आहे सगळं, ते देण्यासाठी आमच्या मुख्याध्यापक संघामध्ये आम्ही चर्चा करू। आणि डॉक्टर रवींद्रजी आंबेकर साहेब, डाएट प्राचार्य डाएट व तसेच माननीय शिक्षणाधिकारी निलिमादी टाके मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही चर्चा करून एक असं आकाशवाणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी FM द्वारे, आता अँड्रॉइड मोबाईल आपल्या इथं सध्या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध नाही आहे आणि ते त्यांना पोहोचवण्यासाठी त्यांच्यासोबत एक सोपं आणि साधं मोबाईल जो असतो आपला की FM असतो, याद्वारे विद्यार्थ्यांना आपल्याला शिक्षण देता आलं पाहिजे। त्यासाठी आमच्या इथं डाएटला प्राचार्य आंबेकर साहेबांनी आम्हाला एक सोयी उपलब्ध करून दिली आणि जवळजवळ 70-80 अमरावती जिल्ह्यातील तज्ज्ञ शिक्षक जे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ऑडिओ व्हिडिओ अशा सीडीज बनवून ज्यांना व्हिडिओ काम करता येईल ते व्हिडिओवर काम करेल आमचे शाळेचे शिक्षक आणि ऑडिओ मार्फत घरापर्यंत विद्यार्थी, गरीब पोरांच्या घरापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी आम्ही अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाने एक चांगलं काम करण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे। त्याकरिता आम्हाला आम्ही याच्यावर समन्वयक निवडले आहेत, ते म्हणजे आपले गजानजी मानकर सर आणि मणिबाईचे मुख्याध्यापिका देव मॅडम, या दोघांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारचे उपक्रम आमचे चालू आहे आणि त्याला यश मिळेलच आमची अशी माझी एक इच्छा आहे। आपणास नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र आंबेकर, डाएट प्राचार्य अमरावती। मला सांगायला आनंद वाटेल की अमरावती जिल्ह्यामध्ये जे मुख्याध्यापक संघ आहे आणि शिक्षण विभाग आणि डाएट यांच्या संयुक्त विद्यमाने आकाशवाणीवर एक कोविड-19 कालावधीमध्ये ऑनलाईन एक अध्यापन कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे। यामध्ये मुख्याध्यापक संघाची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि याचा लाभ जो मिळणार आहे तो जिल्ह्यामध्ये जिथे अँड्रॉइड फोन नाही आहे तर त्या ठिकाणी आकाशवाणीवरून विशेषतः चिखलदरा आणि धामणी तालुक्यातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे। आणि हे जे लेसन तयार केलेले आहेत, हे जे लेक्चर तयार केलेले आहेत, हे एकूण 65 शिक्षक, ज्याला आपण तज्ज्ञ शिक्षक म्हणूया, रिसोर्स म्हणूया, तर हे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि खेड्यापाड्यातील शाळांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचणारे आहेत। हे अतिशय चांगली बाब आहे। आज आपल्याकडे ऑफलाईनला पर्याय नव्हता, सगळं ऑनलाईन देणं पण शक्य नव्हतं आणि ऑफलाईन माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। विशेषतः जिल्हा मुख्याध्यापक संघाचे आपले गजानन मानकर, ललित चौधरी सर, राजेश हुदके सर यांचा सहभाग याच्यामध्ये खूप मोठा आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो। थँक्यू। आणि सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा म्हणून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो।
विषयातील प्रकरणांच्या अध्ययन क्षमतेचा विचार यामध्ये करण्यात येणार असून यामध्ये महत्त्वपूर्ण विषयांवरची संकल्पना समजून देण्यात येणार आहे. तसेच विषयांची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनास प्रेरित करणे हा या मागचा प्रमुख हेतू असल्याने सांगण्यात आला आहे. शहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत आणि गावखेड्यांपर्यंत विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. प्रत्येक शाळेतील शिक्षकांकडून ऑनलाईन अध्ययनानंतर मुख्याध्यापक संघाकडून वेळोवेळी याचा आढावा सुद्धा घेण्यात येणार आहे. कोविड-19च्या महामारीच्या संकटामुळे संपूर्ण जगावर जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यात भारत सुद्धा कुठे मागे राहिलेला नाही आणि आजच्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये असं दिसत आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा खेड्यापाड्यामध्ये कोविडचे रुग्ण आढळायला लागले आहेत आणि या धर्तीवरच अमरावती जिल्ह्यामधील संपूर्ण शाळा या विद्यार्थ्यांना सध्या प्रवेशासाठी तिथे मुलांना शाळेमध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी 31 जुलै 2020 पर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याला शाळेमध्ये बोलावण्यात येऊ नये या धर्तीवर पत्र सुद्धा निर्गमित केलेलं आहे. सध्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून पासून तर सर्व शिक्षकांची धडपड चाललेली आहे. ऑनलाईन शिक्षण घेताना विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असणं आवश्यक आहे. किंबहुना पालकाकडे जरी असेल तरी विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतो. मात्र ग्रामीण भागातील सर्वच विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल असेलच असे म्हणता येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून सुद्धा वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ हा अतिशय कार्यरत असलेला एक संघटना आहे आमच्या जिल्ह्यामधील. यांनी छान उपक्रम तयार केलेला आहे. जवळपास 65 शिक्षक वर्गाचा एक ग्रुप तयार करून छोटे छोटे व्हिडिओज तयार करून काही आकाशवाणीमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत सर्व दूर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केलेला आहे. FM वर सुद्धा विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, संस्कृत, मराठी, इतिहास, भूगोल या सर्व विषयाचे धडे मिळता येणे शक्य झाले आहे यामुळे आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. सर्व शिक्षकांना, पालकांना माझी नम्र विनंती आहे की FM मधून आपल्या विद्यार्थ्यांना जी वेळ प्रसारित केलेली आहे, जी वेळ सांगितलेली आहे त्याद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पाल्यांना त्यावरून शिक्षणाचे धडे घेण्यासाठी प्रेरित करा. धन्यवाद. आकाशवाणी माध्यमांद्वारे स्मार्टफोन नसणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा प्रवाह पोहोचविण्यात येणार असून याकरिता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार बच्चू कडू हे आकाशवाणीवर सादरीकरणाकरिता प्रयत्नशील आहेत. या शिबिराच्या आयोजनाबाबत अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताकरिता केलेल्या प्रयत्नाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि नामदार बच्चू कडू यांच्याकडून या प्रसारणाची परवानगी देण्यात आली आहे. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती.